दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, पण सातारा लोकसभेला अजित पवार यांनी शेड्यू ठोकता शंभूराज देसाई म्हणाले, आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार महायुतीला उद्देशून सुरू झालेला आहे. 2024मधील लोकसभेला 45 जागा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या 200 जागा आम्ही जिंकू, असा दावा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. त्यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांनी सातारा लोकसभा जागेवर केलेल्या दाव्यावरही भाष्य केले. शंभूराज देसाई यावेळी म्हणाले की महायुतीमध्ये राष्ट्रवादी आता सहभागी झालाय. सातारमधील आताचे खासदार श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या गटात आहेत. दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, मात्र सातारा लोकसभा जागेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र बसून निर्णय घेतील. मंत्री शंभूराज देसाई यांनी आरक्षणावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करणार आहोत. कोणाचं तरी काढून कोणाला तरी दिलं जाईल हा एक गैरसमज सध्या चालू आहे. कोणाचंही काढून न घेता आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण हे सरकार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं की आंदोलनात दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे, त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे त्यांनी संयम पाळावा, असंही ते म्हणाले. देखील लोकसभा लढवायची घोषणा केलेली आहे. कसं बघताय या घोषणेकडे? काय आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि महायुतीमध्ये नव्यानंच आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालेले आहेत. हे बरोबर आहे की असा जर विचार केला की ज्या पक्षाकडे विद्यमान जागा आहे त्या पक्षानं ती लढवावी, तर परंतु साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे जरी असली तरी आत्ताचे असणारे खासदार हे शरद पवार साहेबांच्या गटात आहेत. ते मान्य अजितदादांच्या गटात आलेले नाहीत, ही एक बाजू. पण तरीसुद्धा मान्य दादांच्या वक्तव्याचा आम्ही मान राखतो. महायुती म्हणून जी भूमिका घ्यायची आहे, कारण मागच्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीनं ती जागा लढलो होतो आम्ही. आमचा पराभव जरी झाला असता तरी ती जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला होती. आता शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा हे तिघंजणं सातारच्या जागेबाबतीतला निर्णय घेतील. मी जरी साताऱ्यामध्ये पालकमंत्री असलो तरीसुद्धा तिथं 2 आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत, 2 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळं आमचे तिघांचे नेते हे तिघंजण आहेत, मान्य शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा. त्यामुळे हे तिघंजणं ज्या कुठल्या पक्षानं लढायची ठरवतील, ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्याला ताकदीनं निवडून आम्ही आणू, एवढं पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो. बघा, महाराष्ट्रामध्ये कुठंही आंदोलन झालं, आंदोलनामध्ये दगडफेक झाली, कुणी जखमी झालं, काही प्रचंड मोठ्या रकमेचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, पोलिसांवर काही हल्ले झाले, तर त्याच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळे कायदे कानून आहेत, त्याप्रमाणे कामकाज चालू असते. माननीय जरांगे पाटील साहेबांना मला एवढंच नम्रपणानं सांगायचे की सरकार अशा पद्धतीनं कुठंही कठोर कारवाई जाणीवपूर्वक करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. दोन्ही समाजांनी सलोखा बाळगावा, शांतता बाळगावी. मी जरांगे पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये एखादा अपवाद वगळला तर कुठेही मराठा समाजाने कायदा हातात घेतलेला नाही. कारण त्याला परंपरा पाठीमागं निघालेल्या 58 मोर्चे मराठा आरक्षणासाठी पूर्वी महाराष्ट्रामध्ये निघाले. लाखोंच्या 5-5, 10-10 लाखोंच्या संख्येनं ते मोर्चे होते, पण साधं तिथं टाचणीसुद्धा कुठं पडली नाही. ती परंपरा मराठा समाजाची आहे, ती समाजानं पाळलेली आहे. आणि मी जरांगे पाटील साहेबांचे एवढ्यासाठी आभार मानतो की त्यांनी पहिल्यांदा सांगितले की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं मी त्यांना माननीय शिंदे साहेबांचा एक सहकारी आणि राज्याचा मंत्री म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून हीच विनंती करेन की आपणसुद्धा जसा संयम पाळला आहे तसा संयम पाळावा. मी सगळ्या समाजातल्या नेत्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनीसुद्धा संयम पाळावा. कुणाच्याही आज तारखेला अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला आम्ही तीळमात्रही धक्का लावणार नाही. जी अपेक्षा मराठा समाजाची आहे, जी अपेक्षा धनगर समाजाची आहे, जी अपेक्षा ओबीसी बांधवांची आहे, त्याप्रमाणे इतर कोणाच्याही ताटातलं काढून दुसऱ्या कोणाला देण्याची मानसिकता सरकारची नाही. योग्य पद्धतीनं कायदेशीर मार्गानं, घटनेच्या मार्गानं विधिमंडळाला असणाऱ्या, राज्य सरकारला असणाऱ्या सर्व अधिकारांच्या चौकटीत बसून हे प्रश्न मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच सोडवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.